जाते। छत्रपती संभाजीनगरच्या धुळे सोलापूर हायवेवर असलेल्या हातनूर टोल नाका बंद करा या मागणीला घेऊन आता मनसे आक्रमक झाले। आपण पाहू शकतो या ठिकाणी मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले। या ठिकाणी टोल नाका बंद झाला पाहिजे अशी मागणी केली जाते आणि या मागणीच्या दरम्यान जो काही टोल नाका आहे तो टोल नाका अवैध पद्धतीने आहे आणि अवैध पद्धतीने पैसा भरला जातोय घेतला जातो, त्यामुळे हा टोल नाका बंद झाला पाहिजे अशी मागणी आहे। त्यामुळे या ठिकाणी काय ती मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। या ठिकाणी जे काय ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झाले आणि कार्यकर्त्यांच्या वतीने जोरदार घोषणाबाजी केली जाते। काय सांगाल, काय मागणी? जय महाराष्ट्र। आज जे आपण हातनूर टोल प्लाझा येथे मनसेच्या वतीने जे आंदोलन करतोय टोल बंद करा म्हणून आंदोलन, कारण की हा टोल नियमात नाहीये, अवैध टोल आहे आणि हे बंद करण्यासाठी सन्माननीय नितीन गडकरी साहेब रस्ते वाहतूक मंत्री यांना लोकसभेमध्ये 2022 मध्ये घोषणा केलेली होती का 60 किलोमीटर आज जे टोल असतील अवैध ते तातडीने 3 महिन्यात बंद करण्यात येतील। परंतु त्या घोषणेपासून तर आतापर्यंत हातनूर टोल हा 43 किलोमीटर आहे, 60 किलोमीटर तेलवाडीकडे येतोय। ह्या टोलच्या माध्यमातून कन्नड तालुका आणि शहर जनतेची बेमुदत अफाट लुटमार चालू आहे साहेब। इकडे स्थानिक लोकांना आधार कार्डवर पास दिले जात नाही, जशी नितीन गडकरी साहेबांनी घोषणा दिलेली, पास दिले जाते, पैसे घेऊन पास दिले जाते आणि कोटी रुपयाची लुटमार ही महिन्याला वसूल करताय साहेब। आता सध्या विधानसभा आहे समोर, तरी सरकारला या तालुक्याच्या जनतेचा विचार करायला पाहिजे। हा टोल सरकारला बंद करण्याचा किंवा केंद्रीय मंत्री केंद्राला किंवा राज्य सरकारला हा टोल बंद कसा होईल आणि तालुक्याच्या नेत्या जनतेला कसा न्याय मिळेल ह्यो निर्णय तातडीने घ्या, नाहीतर मनसे स्टाईल मध्ये हा टोल कसा बंद करायचा आहे राजसाहेबांच्या आदेशानुसार आम्ही ते काम करणार आहे। यापूर्वी तुम्ही याच्या संदर्भात काही पाठपुरावा केला होता का? आम्ही 18 तारखेला मागच्या 18/7/2024 ला टोल मॅनेजर एनआयचं ऑफिस तहसीलदार एसडीएम पोलीस प्रशासनासह आपण रितसर लोकशाही मार्गाने आपण निवेदन दिलेले होते का आपण हा टोल नियमात नाही आहे, हा टोल 15 दिवसाच्या आत बंद करा आणि हा टोल बंद करून तालुक्याच्या लोकांना न्याय द्या, नाहीतर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं 5 ऑगस्ट 2024 रोजी वाहन चालकासह मनसे पदाधिकारी टोल बंद करण्यासाठी आंदोलन करू असं अल्टिमेट सुद्धा दिलं होतं। पण टोल कंपनीला टोल मॅनेजरनं येण्याच्या सरकारनं कुठलाही निर्णय घेतला नसल्यामुळे आज आम्हाला आंदोलन करायची वेळ आलेली साहेब। नक्कीच काय सांगाल तुम्ही, काय सांगाल किती दिवस झाले टोल नाक्या संदर्भात पाठपुरावा करताय? आम्ही पाठपुरावा महिना होत आला आमचा, आम्ही पाठपुरावा महिना होत आहे, पण हा टोल 3 महिन्याच्या आत बंद झाला पाहिजे अशी घोषणा नितीन गडकरी साहेबांनी केली होती। परंतु आज 4 वर्ष झाले हा टोल चालू आहे आणि जनतेची लूट इथं खुलेआम चालू आहे, त्यामुळे हा टोल नाका बंद झाला पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात येते। नाही बंद झाला तर मनसे स्टाईलला हा टोल बंद करण्यात येईल। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अशा पद्धतीने मनसे सेना स्टाईल पद्धतीने आंदोलन केलं जाईल। ह्या पद्धती या ठिकाणी काही चुकीच्या पद्धतीने टोल वसूल केली जाते असं म्हटलं जातं आणि यामुळे हा अवैध जो काही टोल नाका आहे तो बंद झाला पाहिजे। जर का लवकरात लवकर याच्यावर कारवाई झाली नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन केलं जाईल असं देखील या ठिकाणच्या मनसे कार्यकर्त्यांनी सांगितलं। सुशील राऊत, महाराष्ट्र टाइम्स, छत्रपती संभाजीनगर। बंद करा